रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आपल्या सगळ्यांचं संत वचनामृत या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. गेल्या अनेक दिवसापासून आपण श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन या ठिकाणी करतोय. एक एक श्लोकाचं जेवढं काही माझ्या बुद्धीला उमजेल त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा प्रयत्न मी करतोय. आणि आपण सगळेजण या व्हिडिओच्या माध्यमातून, बघण्याच्या माध्यमातून, चॅनल सबस्क्राईब करण्याच्या माध्यमातून जे भरभरून मला प्रेम देतात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. अजूनही ज्यांनी कोणी आपल्या या संत वचनामृत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सगळ्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करावं. जे काही व्हिडिओ आपण पाहताय त्या व्हिडिओला लाईक करावं, शेअर्स कराव्यात. आणि काही जर आपल्याला कोणत्या गोष्टी सुचवायच्या असतील व्हिडिओच्या बाबतीमध्ये तर त्याही आपण कमेंट्समध्ये नमूद कराव्यात, त्याचाही स्वीकार केला जाईल. असो तर आता आपण या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 13 आणि या 13व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की काय बोलतायत. यज्ञचेष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषे भुज्यते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. अर्जुना, यज्ञ शेष भक्षण करणारे जे लोक असतात ते लोक सर्व पापापासून मुक्त होतात. यज्ञाचा जो काही शेष भाग उरलेला असतो तो जे कोणी सेवन करतात ते सर्व पापातून मुक्त होतात. पण यज्ञ न करता स्वतःसाठी पाकसिद्धी करतात, म्हणजे स्वयंपाक करतात आणि ते खातात, तर ते अन्न नाही तर प्रत्यक्ष पापाचंच सेवन करतायत. अशा प्रकारचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजे मनुष्यानं काहीच कर्म न करता खाणं हे पाप खाण्यासारखंच आहे असं म्हटल्यानं वावगं ठरणार नाही. म्हणून कर्म हा एक यज्ञच आहे आणि हा यज्ञ करून जे काही शिल्लक असेल, जे उरेल, जे मिळेल ते फळ जो ग्रहण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. पण कर्मच करत नाही आणि फक्त फळ खात असतो, तो फळ खात नाही तर प्रत्यक्ष पापाचं सेवन त्याच्याकडून होतं आणि मग नानाविध प्रकारचे दुःख यातना त्याला सहन करावे लागतात. माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात की यज्ञ करून यज्ञाचं शेष सेवन करणारे कसे असतात. ते यज्ञावशिष्ट भोगी मनोनी सांडिजे तो आगी जया परी महारोगी अमृत सिद्धी. जसं महारोग्याला अमृताचं पान करायला मिळावं, अमृत सिद्धी त्याला जशी प्राप्त व्हावी, तशा प्रकारचं यज्ञ भक्षण, यज्ञ जो भाग, यज्ञ शेष जो आहे तो जे कोणी भक्षण करतात त्यांची गती तशा पद्धतीने असते. अमृत सिद्धी जसं महारोग्याला प्राप्त होईल तसं. आणि म्हणून अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, हे वाचो निपार्था रहाटो नै अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. आणि म्हणून अर्जुना, मी जे काही सांगतोय त्या पद्धतीनंच तू वर्तन जर केलंस तर तुला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही, तुला कसल्याही प्रकारचा कुठं गुरफटून पडायची वेळ पडणार नाही. आणि म्हणून आपण सुद्धा जीवनामध्ये एखाद्याकडून जर सल्ला घेत असाल तर त्या सल्ल्यावर तंतोतंतपणे आपण जर त्याचं पालन केलं तर निश्चितपणे आपलीही सुटका त्या ज्या कोणत्या कार्यासाठी आपण तो सल्ला घेतला त्यातून झाल्याशिवाय राहणार. पण नेमका सल्ला कोणाचा घ्यायचा हेही फार महत्वाचं आहे. जे स्वतः त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेले आहेत अशांकडूनच आपण तो मार्ग विचारून घेतला पाहिजे की तिथपर्यंत जाण्याचा मार्ग आम्हाला सांगा. जो आधांतरी आहे, जो अजून तिथपर्यंत गेलाच नाही, अशांना शरण जाऊन जर आपण आपली सगळी काही दुःख व्यथा जर सांगितली तर तो आपल्याला पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही. तसं इथं सांगतायत की बाबा, मी जे काही तुला सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक आणि त्याच्यावर चिंतन कर आणि चिंतन करून माणसानं जगलं पाहिजे. कथा, कीर्तन, प्रवचन ह्या सगळ्या गोष्टी फक्त ऐकण्यापुरत्या मर्यादित न ठेवता ह्या गोष्टी ऐकून त्याच्यावरती चिंतन मनन करून यातलं योग्य काय आहे हे जो ग्रहण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो, सर्व यातनेतून तो मुक्त होतो, सर्व त्रासातून त्याची मुक्तता होते. पण हे करण्यासाठी श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, चिंतन करावं लागतं, त्याशिवाय या गोष्टी शक्य नाही. आणि त्याच न्यायानं अर्जुनाला सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं जाते की बाबा, तू
विचार कर आणि मी जे सांगतोय तेच विचार कर आणि मी जसं सांगतोय तसंच कर. निश्चितपणे तुला जे काही पाहिजे आहे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा एक मोलाचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाला करू लागलेले आहेत. रामकृष्ण.